थांबा, अरे कोणतरी काही बोला ना, थांबा ना, तिला काय चाललंय? अहो बोला ना काही. अरे पण काय करणार काय आपण त्याला आता? नानाजी, या सोसायटीतल्या बायका इतक्या बिंडोक आहेत ना, बिंडोक. संस्कृती शिकते म्हणे. कसली संस्कृती, कसलं काय हो? नाही, ऐक ना, तबक वगैरे दे ठेवून इथे, आपण इथून निघून जाऊया ना. उगीच सगळे चिडतायत, उगीच वाद वगैरे नको. चल ना प्लीज. अरे तू हे घे आणि राऊंड राऊंड कर ना गॉडला. थांब, मी दिवा लावते. थांबा, नाही आरती करा तुम्ही, पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची. मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. सांग 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 सांग. कोणी नाही ऐकलं तर मी ऐकेन. हा, मी पण ऐकेन. हे ऐका रे मुलांना, गोष्ट सांगते. हो हो, आधी गोष्ट आणि मग आरती. हा, क्या रे यार, आता ही बोर काहीतरी गोष्ट सांगणार. गोष्ट गणपती बाप्पाची आहे बर का. हा, एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावरती बसलेले असतात. त्यांच्या मनात असा विचार येतो की आपण आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेऊ. म्हणून ते गणपती बाप्पांना आणि कार्तिकेयला बोलवतात. भगवान शंकर सगळ्यांना सांगतात की मी माझ्या मुलांची परीक्षा घेतोय. मुलांनो, जो कोणी 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा इथे येईल तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जाईल. कार्तिकेय खुश होतो. तो त्याच्या वडिलांना म्हणजे भगवान शंकरांना सांगतो की मी सगळ्यात पहिल्यांदा परत येईल. असं म्हणून तो आपल्या वाहनावरती म्हणजे मोरावरती स्वार होतो आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघतो सुद्धा. ते गणपती बाप्पा मात्र तिथेच उभे असतात. ते भगवान शंकरांच्या जवळ आणि माता पार्वतीच्या जवळ जातात. त्या दोघांनाही नमस्कार करतात. त्या दोघांच्याही भोवती 3 वेळा प्रदक्षिणा मारतात आणि सांगतात, माझी 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. कारण माझं जग म्हणजे माझे आई वडील आहेत. माझं अख्खं जग माझ्या आई वडिलांच्या भोवती एकवटलेलं आहे. त्याच न्यायानं माझी ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. भगवान शंकर आणि माता पार्वती गणपती बाप्पांवरती खूप खुश होतात आणि सगळ्यांना सांगतात की माझा मुलगा गणपती हा जगामध्ये श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि सगळ्यात बुद्धिमान सुद्धा आहे. मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांशिवाय जगामध्ये मोठं कुणीच नाही, श्रेष्ठ कुणीच नाही. आपल्या सोसायटीमध्ये नाना नानी सगळ्यात मोठे आहेत. मला ते आई वडिलांच्या जागी आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांना आई वडिलांच्या जागीच मानत असाल. सोसायटीमध्ये कोणतीही घटना घडली, तुम्हा कोणाला मदतीची गरज असेल तर नाना नानी पहिल्यांदा धावून येतात. म्हणून हा आरतीचा मान नाना नानींचा आहे. तुम्हीच सांगा, माझं म्हणणं योग्य आहे ना? हो चालेल. हो चालेल. शन्या, जी गोष्ट तुला कळत नाहीये ती गोष्ट या मुलांना मात्र कळली. म्हणूनच सांगते की आजची आरती नाना नानी करतील. मोठ्यांनी आरती करावी आणि आपण त्यांचे आशीर्वाद घ्यावे. तरच गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल. आम्हाला पण पटलं हो राधिका. तुझं अगदी खरंय. आपल्या ह्या गुलमोहर सोसायटीत नाना मोठे आणि कायम सगळ्यांच्या मदतीला धावून येतात. कुणाला काय हवं नको बघत असतात. त्यामुळे हा मान त्यांचाच आहे. राधिके, खरंच मानलं ग तुला. किती सुंदर आणि सहज सोप्या पद्धतीनं तू गोष्ट सांगितली. तुम्ही सगळ्यांनी मला मान दिलात त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि गणपती बाप्पा, तुझी आरती मला करायला मिळते त्याबद्दल खूप खूप भाग्यवान आहे. बस तुझी कृपा अशी सगळ्यांवर राहू दे. सगळ्यांना सुखी ठेव बाबा. नाना नाही येत आहे ना?
ना ना नानी ना ना नानी. चल गॅरी. घ्या ही आली यांच्या टोळीचा म्होरक्या. शनायाला तर नुसतं नटायला हवंस. अहो घरात कामं काय आहेत तिला? सगळी कामं तर गुरुनाथ करतोय. नटण्या मुरडण्या पलीकडे येतंय काय तिला? हो ना, गौर म्हणून बसवा तिला बाप्पाच्या बाजूला. शनाया ऐक ना, मी काय म्हणतो, आपण जाऊया ना इथून, चल ना. गॅरी, तू या बायकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको. Let them talk. चल ना, पण कशाला थांब ना एक मिनिट. मला डान्स कॉम्पिटिशन साठी माझं नाव द्यायचं. हाच काम करायचं आणि दुसऱ्यांना नाचवायचं. दुसरं येतं काय आपल्याला? व्हॉट डू यू मीन? ठीक आहे, नाव लिही आणि मराठीत लिही. ठीक आहे, रेवती, सेजल, अमृता. ठीक आहे, दॅट्स इट. हो एवढीच नावं आली आहेत? हो. अजून कोणी नावं दिली नाहीयेत का? मी कसं सांगू? नाही, राधिका सुभेदारचं नाव दिसत नाहीये कुठे. अगं तिचं ती बघेल, तुझं तू बघ. राधिका भाग घेईल नाही तर नाही येणार. तू कशाला मध्ये मध्ये पडतेस? डोंट शाउट. मला ऐकू येत आहे. आणि बाप्पा समोर डान्स करणे वगैरे तुम्हाला नसते उद्योग वाटतात का? मिशी अंकल, व्हॉट डू यू मीन? बघ शनाया, तू मला शब्दात अडकवू नकोस. तुझं नाव लिही आणि जा. राधिका भाग घेणार नाहीये. का भाग घेणार नाहीये? ती तर आपल्या सोसायटीची ती हे आहे ना, काय? अध्यक्ष. हा, अध्यक्ष. शनाया, राधिका आंटीने तर इथे नाव सुद्धा लिहिलेलं नाही. आम्हालाही नाही वाटत की ती इथे येईल. अरे तीच चर्चा काय करताय? ए गुरुनाथ, ए जा बाबा घेऊन तिला. आम्हाला खूप काम आहेत अजून. चला जा. तू जरा ऐकतेस का? आपण जाऊया ना इथून. आता तिला नसेल भाग घ्यायचा तर कशाला उगीच? अरे असा कसा भाग नाही घेणार? तिला भाग घ्यावा लागेल. अगं पण नाही घेते ना. मी काय म्हणतो, उगीच सणासुदीला वाद नको. तू ऐक ना माझं. गॅरी, डोंट वरी. काही वादबीद होणार नाही. आणि हे बघ, जोपर्यंत मी राधिकाला माझ्या तालावर नाचवत नाही ना, तर मी शांत बसणार नाही. तू ना कधी ऐकणारच नाहीस माझं. जाऊ दे, तुला काय करायचं ते कर. मी चाललोय. राधिकाला नाचावं तर लागेल. काय करता येईल? आयडिया. बॉयज, फॉलो मी. हा बस 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 बस. हा बरं, मस्त दिसतंय एकदम. बढिया. पा पा. आजची आज आपण खूप मजा करला. आज खूप केला आणि मस्ती पण करला. हो का? हा ऐका, आणि संध्याकाळी कार्यक्रमही आहे ना? हो, आपण पण घरी आणायचे का गणपती? घरी? हो. पहा, आली आई ती. विचार. घे, तुझी आई आली, तिलाच विचार. आई, आपण गणपती आणायचे का घरी? घरी? हो प्लीज ना आई, प्लीज. अरे आणूया ना, पुढच्या वर्षी नक्की आणूया. ये, आपल्या घरी गणपती आहे ना. मी न्यायला बोलून आलो. ये. अरे अथर्व. अरे अथर्व, दिवसभर सोसायटीमध्ये उंदडत असतो. कसं आहे, मोठ्यांपेक्षा लहानांचाच उत्साह फार असतो असल्या कार्यक्रमात. ते म्हणजे काय बाबा, लहानपणचं तर मला आठवतंय ना. म्हणजे गणपती यायच्या आधी 10-12 दिवस आमची तयारी सुरू व्हायची. पण डेकोरेशन पासून मिरवणुकीपर्यंत नुसती धमाल. खरंय, सणवार आले ना की उत्साह येतोच. हो ना. आज जेनी आणि आनंद भाऊजी सुद्धा इतके खुश होते ना. हो, जेनीने काय मोदक बनवले होते, एवढं आश्चर्य वाटलं ना मला. का? स्वतः का म्हणते? हो, आणि इतके छान केले होते. किती लवकर शिकली नाही जेनी? मुली असतातच अशा, जिथे जातील तिथले होऊन जातात. आता राधिका, तू नाही का सासरी गेल्यावर तिथलीच होणार? हो, बाबा कशाला टेन्शन देत आहे तिला उगाच. सासरी वगैरे असे जड शब्द नको वापरायला. आमच्याकडे एकदम फ्री माहोल आहे. राधिकाला काही टेन्शन नाही. अरे वा. तू आहेस ना त्या सोबत, मग आम्हाला काही काळजी नाही. पा, सगळं एकदम छान होत आहे. अरे हो, आई बाबा केव्हा येणार म्हटलं तू? येतील लवकरच येतील. लग्नाची तारीख ठरवायची आहे ना. हा, काळजी नको. अगं याच्या आई बाबा आले की तारीख पक्की. काय राधिका, काय झालं? कुठे हरवलीस? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. हा म्हणजे ते
फाईलचा विचार करत होते. फाईलचं सोल्युशन निघालं. काय सोल्युशन मिळालं? अरे बढिया. अगं कसलं सोल्युशन काढलंस? आम्ही डुप्लिकेट पेपर्स करायचं ठरवलं. चाल, बरं झालं भाई, त्या डोक्यावरच एक टेन्शन गेलं नाही. हो, उद्या आनंद भाऊजी सगळं बोलून घेतील. होणार, काळजी नको, सगळं उत्तम होणार. आणि सुचलं कसं? बाप्पाची कृपा, दुसरं काय. खरंय, गणपती बाप्पा सर्वांचंच भलं करतो. गणपती बाप्पा मोरया. ही जी इन्स्पेक्शनचे पेपर्स आपले मिस झालेत त्याचे आपल्याला डुप्लिकेट फाईल बनवायची. सो जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे. डुप्लिकेट फाईल? एवढं ओरडाला काय झालं? डुप्लिकेट फाईल बद्दल सांगतोय, तुम्हाला चोरी करायला सांगत नाहीये. ओके सर, येतो उद्या लवकर. हां, आणि फक्त लवकर येऊ नका, लवकर येऊन लवकर कामाला पण लागा, ठीक आहे? हो सर. हां, चला ठेवतो. अरे देवा, यांनी डुप्लिकेट फाईल बनवली तर आमच्या फाईल चोरण्याला काही अर्थच राहणार नाही. मला हे सगळं त्या सरांना सांगावं लागेल. फोन उचल, फोन उचल पटकन. हा बोल केडी. हा हा, हॅलो हॅलो. प्रॉब्लेम झालाय. काय झालं? त्या आनंदने कदमचा फोन केला आणि कदमचा फोन मला आला. काय? फोन आनंदने कदमला केला आणि कदम फोन मला केला. एक मिनिट, तुझं ठरलं की मला सांग. कदम तुला कशाला फोन करेल? एक मिनिट, नीट सांगतो. आनंदने कदमला फोन केला आणि कदमने मला फोन केला. हा, तेडे एकदा स्पष्ट सांगशील का काय चाललंय ते? काय झालंय नक्की? हे विचार ना कशासाठी. काय झालं, आनंदने कदमला फोन करून असं सांगितलं की जी फाईल आपण चोरली आहे ना त्याची डुप्लिकेट कॉपी बनव म्हणून. डुप्लिकेट फाईल कसा करणार आहे तो कदम डुप्लिकेट फाईल? यार मला काय माहिती यार, पण त्याने सांगितलंय ते डॉक्युमेंट्स गोळा करायला. भाई, ते नवीन फाईल तर तयार करत नाहीये ना? नाही किड्या, हे थांबवायला हवा. पण कसं थांबवणार? एक जरी चूक झाली ना तर खूप महागात पडेल. नको, पैसे कमी आहेत. ऐक, एक काम कर तू. कळतंय ना? कळलं. हा चल, ठीक आहे, बाय. काय सुपीक डोकं आहे यार. खास वेळी याच्या डोक्यात काय काय चालत असतं. क्या बात, आईस्क्रीम मस्त गोड आहे. हो का? आईस्क्रीम गोडच असते ना? हा, असतं गोडच. आजची गंमत काही वेगळी आहे. विचार का? बरं? कारण आज आमच्या राधिकानं एका ढालगज मुलीला चांगला धडा शिकवला. आपल्या वाक्चातुर्यानं तिला नामोहरम केलं. तुम्ही केवढाले मोठे मोठे शब्द वापरता हो महाजनी काकांसारखे. तुम्ही सगळे आईस्क्रीम का खाताय? तुला हवंय का? नको. बापरे, आज चक्क आईस्क्रीमला नाही म्हणतोस? माझा पोट भरलाय. पोट भरला नाही तर का? सारखं आपल्या गणपतीच्या मंडपामध्ये येता जाता ते लाडू आणि पेटे खात असते. गणपती बाप्पा पण मोदक खातो, पेटे खातो, सगळं खातो, पण तो वेळेवरती झोपतो सुद्धा. तुझ्यासारखं नाही उशिरापर्यंत जागत बसत. आपण गणपती बाप्पाचे कार्यक्रम का करतो रात्रीपर्यंत? कारण गणपती बाप्पा ही कलेची देवता आहे. संगीत, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाला येतात. आणि अजून कोणत्या कोणत्या कला असतात? ऍक्टिंग. म्हणजे नाटक. आणि नाटक कुठे करायचं असतं? रंगमंचावर. प्रेक्षकांना जिवंत अभिनय करून दाखवायचं असतं. काय सारखं नाही ना? अथर्व, असं बोलायचं नाही. आई, मला आवडलं तू तिला हलवला ना, आणि ती मला गोष्ट पण आवडली. तुला सगळं कळलं का रे मी काय बोलले ते? हो. अरे बढिया. राधिका, अथर्वला कळली म्हणजे सगळ्यांना कळली. पण खरं सांगायचं ना, तू सगळ्यांच्या डोळ्यात उत्तम अंजन घातलं. आता पहा बरं, ती भ्याड पोट्टी सोसायटीतल्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची नाही. ती हिंमतच होणार नाही.
कोणी किंमतच देणार नाही. शनायाला वाटतं इथे राहणं खूप सोपं आहे, पण तिचे कोणतेच वाईट प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. सर नाही सर, प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न करा ना तुम्ही. नाही सर, मी एकदा त्या दलदलीत फसलोय, आता मला परत त्या दलदलीत नाही अडकायचंय. प्लीज. हो बरोबर आहे, पण आता आता नाही, नको सर, प्लीज ऐका ना माझं. मी काय म्हणतो, आपण एकदा भेटूया ना, म्हणजे भेटल्यानंतर सगळं नीट व्यवस्थित बोलता येईल. गॅरी, कोणाशी बोलत होतास तू? हे काही नाही, माझे पूर्वी एक सर होते ना, म्हणजे कामाच्या इथे, त्यांच्याशी बोलत होतो मी. ते काय बोलत होतास? काही नाही ग, असंच काही महत्वाचं नाही. आणि तू ओळखत नाहीस त्यांना. मी आलो होते. गॅरी, तू काही लपवतोयस का माझ्यापासून? नाही शनाया, मी काय लपवणार आहे तुझ्यापासून? त्यांचा असा अचानक फोन आला आणि अरे मी ते हे ठेवलं होतं, मी आलोच, काम अर्धवट राहिलं. कोणाशी बोलत होता? मला फाइंड आउट केलं पाहिजे. अरे असं मूर्खासारखा रडत बसू नकोस, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू आमच्याशी हात मिळव, आपण तिघे मिळून त्या राधिका मसाल्याची वाट लावून टाकू. अशी संधी परत येणार नाही. बस तू तुझं मास्टर माइंड आहे ना, ते फक्त लाव. पैसे नंतर आल्यावर लाव, आत्ता आम्ही पुढे करतो. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. बोल, आहे का तुझी तयारी? नाही सर, हे मी नाही करू शकत. असं कोणाचं तरी आपल्यामुळे नुकसान होणं हे बरोबर नाहीये. आय एम सॉरी, मी ही ऑफर स्वीकारू नाही शकत. आनंद, आपल्याला कुठल्या कुठल्या एरियाचं आणि विशेषतः फूड क्वालिटीसाठी काय इन्स्पेक्शन झालं त्याची डिटेल्स गोळा करून सबमिट करावी लागतील. पण सर, मला ना आता अचानक एक अशी फिलिंग यायला लागली की हेच सगळं करण्यापेक्षा आपण इन्स्पेक्शनच परत केलं तर. नाही आनंद, तसं नसतं. काय, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बॅकआउट झाल्यामुळे राधिका मसाले जरा प्रॉब्लेममध्ये आहे. त्यामुळे काहीही करताना आपल्याला 10 वेळा विचार करावा लागेल. एक मिनिट. बोल कमळा. बरं, ग्रेट. ठीक आहे, मी पाठवते श्रेयसला. ओके, थँक्यू. श्रेयस, आत्ता तुला फॅक्टरीत जायला लागेल. कमळाचा फोन होता, तिला काही इन्स्पेक्शनच्या संदर्भातली डॉक्युमेंट्स सापडली आहेत, तेवढी घेऊन ये. नाही म्हणजे प्रत्यक्ष रिपोर्ट नाही आहेत, पण त्या संदर्भातली कागदपत्र आहेत, कदाचित त्याचा वापर होऊ शकतो. ठीक आहे, मी निघतो. येस. मला सांगा, या सगळ्या पेपर्सची काय गरज आहे आता? उपयोग होऊ शकतो ना. आनंद, अरे तेच तर महत्वाचं आहे. कारण फूड क्वालिटी, तिथली स्वच्छता आणि इतर बाकी सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं टेस्टिंग तिथेच झालं होतं. आणि त्यांनी रिमार्क्स दिल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट्स मिळतात, फूड लायसनही मिळतं. त्यामुळे आता पुन्हा क्रॉस चेकिंग होणारच. काही गोष्टी आपल्याला प्रोसिजर प्रमाणे परत कराव्या लागणारच. सर, हे सगळं आनंद, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, त्यामुळे हे करावं लागणारच. खरंच ही कागदपत्र पुन्हा मिळवणं, ती इन्स्पेक्शनच्या रिपोर्टची फाईल बनवणं सोपं नाहीये, पण मला हे करावंच लागेल. त्या राजवाड्यांमुळे आणि महाडिकांमुळे आज माझ्यावरती ही वेळ आली. काही करून मला त्यांना धडा शिकवायचा आहे. खूप वेळ लागला यार तुला यायला. हा, जरा वेळ लागला. मी म्हटलं होतं ना, ते आमचे मुन्ना शेठ त्याच्या फ्रेंडला भेटायला गेलो होतो, तिथे जरा वेळ लागला. नक्की त्यांनाच भेटायला गेला होतास ना तू, का महाडिकांना भेटायला गेला होता? महाडिकांचा काय संबंध शनाया? त्यांना कशाला भेटायला जाईल? त्यांचा आणि माझा काय संबंध? गॅरी, तू माझ्याशी खोटं कधीपासून बोलायला लागला?
नाही खोटं कशाला बोलेन? मी महाडिकांना भेटायला कशाला जाईन? तुला कोणी सांगितलं? ते कोणी सांगितलं नाही, मी स्वतः बघितलं. काय? हो, मी तुला फॉलो केलं गॅरी आणि मी बघितलं तुला महाडिकांशी बोलताना. जस्ट दॅट मला माहित नाही तुम्ही काय बोलत होता, पण क्वेश्चन हा आहे ना गॅरी की तू माझ्याशी खोटं का बोलतोयस? सोड ना, ते काय फार महत्वाचं नाहीये. ते महत्वाचं कसं नाहीये? मग हा गुरुनाथ सुभेदार असंच कोणाला तरी का भेटायला जाईल? मी तुला आज नाही ओळखत. हो, मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांनीच बोलवलं होतं मला. कशाला? सोड ना शनाया, त्याचं काय एवढं? मला ऐकायचंय. काहीतरी वेड्यासारखं बोलत होते ते. म्हणे मी माझा कंपनीतनं हिस्सा काढून घेणार आहे, पण अशानं कंपनीचं किती नुकसान होईल, राधिका आणि या सगळ्यांना किती त्रास होईल हे त्यांना माहितीच नाहीये का? त्यामुळे मी सरळ नाही म्हटलं आणि म्हटलं माझ्याच्यानं नाही जमत. गॅरी तू मॅड आहेस का? तू नाही का म्हणून आला? तर मग काय करू शनाया? काहीतरी बोलतायत ते. ते म्हणत होते मला सामील हो, मी तुला 50% पार्टनरशिप देतो राधिका मसालेमध्ये. म्हणलं हे बघा, हे माझ्याच्यानं नाही होणार. गॅरी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे 50% पार्टनरशिप देत होते राधिका मसालेमध्ये आणि तू नाही म्हणालास? कुठल्या जोरावर हो म्हणू शनाया? हे बघ, माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे गेलाय आता. आणि कसल्या बळावर त्यांना हो म्हणू? माझ्याकडे काही नाहीये, ना पैसा आहे ना काही आहे. कशाच्या जोरावर त्यांना हो म्हणू? हे बघ, हे माझ्याच्यानं काही जमणार नाही. अरे तुझ्याच्यानं होणार नाही, पण मी करू शकते ना. कॅरी 50% पार्टनरशिप राधिका मसालेमध्ये, आणि ह्याच गोल्डन अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन मी राधिका मसालेचं शनाया मसाले कसं करते ते बघ. शनाया अगं काय आहे? तू कुठे गेली होतीस? मी ते राजवाडे आणि महाडिकला भेटायला गेले होते. काय? या. तू कशाला त्यांना भेटायला गेली शनाया? कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? नसते उद्योग, इट्स बिझनेस. आपल्याला स्टार्ट करायचं ना आता शनाया मसाले. शनाया माझं ऐकशील का? हे बघ, हे महाडिक आणि राजवाडे ना फार बरे नाहीयेत. आणि तुला काय घाई लागली स्वतःची कंपनी सुरू करायची? काय गरज होती यांना भेटायची? गरज काय? मला हवी आहे 300 करोडची कंपनी गॅरी, आणि ते लोक इतके वाईट नाहीत, कळलं ना? ते मला हेल्प करायला तयार झाले. पण एवढं सगळं करून तुला काय मिळणार आहे? सांगितलं ना, 300 करोडची कंपनी गॅरी, आणि त्याची मालकीण कोण असणार आहे? मी, शनाया. प्लीज हे अशी ना स्वप्न बघू नकोस प्लीज. गॅरी तू गप्प बसा प्लीज, उगाच आता मला डिमोटिवेट करू नको. अरे आपण सगळे मिळून डिस्ट्रॉय करूया ना गुड फॉर नथिंगला. तू शनाया उगीच ना काहीतरी करायला जातेस. बस आता तू उगाच काहीतरी बोल नकोस, मी आले फ्रेश. शनाया ठीक आहे, मी बसतो गप्प. शेवटी मला जे हवंय तेच मी तुझ्याकडून करून घेणार आहे. एकदा का कंपनी माझ्या ताब्यात येऊ दे, मग दाखवतो माझे खरे रंग. हळूहळू. पाणी हवंय का नेहा? पाणी हवंय का तुला? अप्पा, नेहाला तर खूपच सर्दी खोकला झालाय. बघ ना ग, सर्दी खोकला झालाय आणि त्यामुळे शाळेलाही दांडी. काही हरकत नाही, होईल सर्दी बरी. हे घे विक्स, एकदम रामबाण उपाय. अथर्वला सुद्धा सारखी सर्दी आणि खोकला होत असतो. क्लायमेट बदललं तरी सर्दी खोकला. विक्स वापरलं ना की एकदम रिलीफ मिळतं. हो, पण ह्यात असतं काय? विक्स मध्ये आहे निलगिरी, मेंथॉल आणि कापुराचे आयुर्वेदिक तत्व. हो का? पण मग याने काय होतं? मुलांना नेहमी सर्दी, खोकला, अंगदुखी सारखे आजार अशक्त बनवतात, म्हणून हवं विक्स वेपरब. विक्सची ऊब सर्दी खोकल्याच्या 6 लक्षणांपासून मुलांना आराम देते आणि त्यांना शांत झोपही लागते. हो का? नेहा चल, तुला विक्स वेपरब लावूया.
तर तुम्ही जी बातमी आणली आहे त्याचा मी विचार केला. नाहीतरी आपले 50% हिस्सा गेलेलाच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे खचून न जाता त्यावर काहीतरी आपण उपाययोजना केली पाहिजे. काही गोष्टी माझ्या मनात आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलाही हिस्सा मार्केटमध्ये विकूया किंवा कुठल्या तरी कंपनीशी आपण टायअप करूया. वहिनी टायअप हे काय बोलताय तुम्ही? मग काय करणार? आपण जर टायअप केलं तर दुसरी कंपनी आपल्या मजबुरीचा फायदा घेऊ शकते. राधिका मसाला अख्खाचा अख्खा टेक ओव्हर करून घेणार. पण मग आपण काय करू शकतो? मे आय कम इन? सॉरी, मीटिंग वगैरे चालू आहे का? नंतर येऊ का? नाही नाही, बस ना. काय झालं? काय नाही सौमित्र, मी सगळ्यांना हेच सांगत होते, आपण कंपनीचा उरलेला हिस्सा मार्केटमध्ये विकूया किंवा कुठल्या तरी कंपनीशी टायअप करूया. नाहीतरी महाडिक आणि राजवाडे यांच्या सांगण्यावरनं बाकीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी सुद्धा त्यांचे हिस्से काढून घेतलेत. बरोबर आहे, म्हणजे तुझा डिसिजन करेक्ट आहे. अरे असं कसं करेक्ट आहे? अरे दुसरी कंपनी वेगळे टर्म्स अँड कंडिशन्स नाही लावणार का आपल्या कंपनीवर? आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपला गैरफायदा घेऊ शकतो. त्यांच्या टर्म्स कंडिशन आपल्याला जाचक ठरू शकतात. बट मॅम, असं कुणाला अप्रोच करायचं त्याचाच मी विचार करते. दुसऱ्या कुठल्या कंपनीला कशाला अप्रोच व्हायचं? मी घेईन असेल तर तुमचे सगळे शेअर्स. माझ्याकडे एक नवीन आयडिया आहे. आयडिया? कसली आयडिया? शनया, हा बिझनेस आहे, माइंड गेम. शॉपिंग मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करणं इतकं सोपं नाहीये ते. मिस्टर महाडिक, तुम्हाला शॉपिंग खूप सोपं वाटतं ना? अर्थात. मला सांगा, तुम्ही हा सूट कितीला घेतला? या सूटचा आणि बिझनेसचा काय संबंध? सांगते ना. हा असेल 18-20 हजार. 18-20 हजार. मिस्टर महाडिक, यू आर ॲट अ लॉस. हो, तुम्ही समर सेल मध्ये जर हाच सूट घेतला असतात तर तुम्हाला 7,000 रुपयात मिळाला असता. म्हणजेच तुमचा 70% प्रॉफिट झाला असता. कसा? कसं आहे, शॉपिंग मधलं असलं तरी माझ्याकडे बिझनेस माइंड आहे ना. मलाही माहिती असतं कुठे सेल्स चालू आहेत, कुठे आपला लॉस आहे, कुठे आपला प्रॉफिट आहे. सो मे आय एक्सप्लेन? थँक्यू. मला असं वाटतं आपण राधिका मसालेला परत अप्रोच व्हावं आणि त्यांचं प्रपोजल एक्सेप्ट करावं. कसं शक्य आहे हे? आम्ही आमचा हिस्सा काढून घेतला आणि आता परत अप्रोच व्हायचा? नाही काय, शक्य नाही होणार. मी असं म्हणतच नाहीये की तुम्ही अप्रोच व्हा. तू काय बोलतेस कळत नाही. उगाचच आमचा वेळ वाया घालू नको. राधिका मसालेमध्ये तुमचे हिस्से तुम्ही परत घ्यायचे, विकत. पण तुमच्या नावाने नाही, दुसऱ्याच नावाने. हळूहळू त्या कंपनीमध्ये आपण लक्ष घालायला लागायचं आणि फायनली राधिका मसाले टेक ओव्हर करायचे. कसं शक्य आहे? राधिका मसालेने आमच्यावर आधीच केस टाकलेली आहे. एक मिनिट महाडिक, तिचे बोलण्यात तथ्य आहे, मला जरा विचार करू दे. मिस्टर राजवाडे, यू आर एक्स्ट्रीमली राईट. काय ना, आता इथे बसलेल्यांपैकी सगळ्यात चांगलं बिझनेसमॅन तुमचंच आहे, कारण तुम्ही सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स्ड आहात. सो तुम्ही प्लीज विचार करा. प्लीज जरा. शुअर. आणि मिस्टर महाडिक, ह्यापुढे शॉपिंग करताना तुम्ही मला कन्सल्ट करू शकता. आय विल नॉट चार्ज यू फॉर इट. ओके? आले. राजवाडे, ही डोक्यावर पडले का? तिच्या विचारात काही येऊ नका. नक्की ती एक दिवस चुना फासेल. बट शी इज राईट. तिने योग्य तो सल्ला दिलाय. काय हिच्याकडे? कोण आहे ही? तिच्याकडे साधा पैसा तरी आहे का? तिच्याकडे गुरु आहे आणि तो हुशार आहे. गुरु यात नक्कीच इन्व्हॉल्व होईल. शनाया त्याला यात नक्की घेऊन येणार, मला खात्री आहे. शनाया आली की गुरु हा येणारच. ठीक आहे ना. ही शनाया राधिकाची कंपनी कधी ताब्यात घेणार? कधी गुरुला पैसे मिळणार? कधी तो मला देणार? अरे केडी साहेब नाहीये.
अरे केड्या, मी बोलतोय. मी काय चाललंय तुझं? गुरु, अरे यार मी सॉरी म्हणजे मी तुझाच विचार करत होतो यार. ती शनाया राधिकाची कंपनी कधी घेणार यार? आपल्याला कधी पैसे मिळणार आहे यार? ए हो, जरा धीर धर ना. हा, श्वास तर घे मध्ये. लांडगा मागे लागल्यासारखं काय बोलतोय? अरे लांडगा परवडला रे. माझ्या मागे घेणेकरी लागलेले असतात. कधी मला पकडून वसुलीसाठी माझे लचके तोडतील काही सांगता येत नाही. बरं ठीक आहे, मी भेटलो की देतो तुला पैसे. ओके? किती? अरे काम तर होऊ दे ना आधी. आत्ताच काय विचारतोयस? आपण कधी होईल काम? काम होईल, तू काळजी करू नकोस. मी हिला पाठवलंय शनायाला. ती आता राजवाडे आणि महाडिकांना भेटायला गेली. पण जाणार नाही तर काय? मी तिला मुद्दाम चिडवलं. नाही नको जाऊस, कशाला पडतेस याच्यात. ती मुद्दाम गेली. कळलं ना? ती रफरी बॉलवाली आयडिया. रिबाउंड. पण ती भेटून काय करणार आहे तिथे? असं काय करतो केड्या? तुला सांगितलं होतं ना, ती फाईल गाळ झाली राधिकाच्या ऑफिस मधून, म्हणून राजवाडे आणि महाडिकांनी सगळ्या बोर्ड मेंबर्सला भडकवलं तिच्या विरोधात. त्यांनी 50% हिस्सा काढून घेतला कंपनीमधून. आता शनाया राजवाडे आणि महाडिकांना पटवायला गेलीये की तो जो काही 50% हिस्सा आहे तो त्यांनी दुसऱ्या नावानं विकत घ्यायचा. म्हणजे मग बरोबर कंपनी आपल्या ताब्यात. कळलं ना? ते ठीक आहे, पण तिला जमेल ना हे सगळं? तू सुरुवातीलाच पनवती काय लावतो रे केडे? अरे नाही, ती ऐन वेळी माती खाते यार नेहमी, म्हणून बोललो. काही माती भीती खाणार नाहीये. मी व्यवस्थित ट्रेन करून तिला पाठवलंय आणि ती काही चुकूच शकणार नाही. बरोबर या राजवाडे आणि महाडिकांना पटवते की नाही बघ. म्हणजे ते बरोबर दुसऱ्या नावानं 50% हिस्सा घेतील आणि राधिका मसाले आपल्या ताब्यात. येस. अरे मला पैसे मिळणार. केडे, आता अजून एकदा जरी बोललास ना तर एक दमडी देणार नाही तुला. सॉरी. केड्या, एकदा ही कंपनी ताब्यात येऊ दे रे. आजपर्यंत मी जेवढं काही भोगलंय, जेवढा त्रास सहन केलाय, जितका अपमान सहन केलाय ना, या सगळ्याचा सूड उगवणार आहे मी राधिकावर. बघच.